नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यव्यवस्थेविषयी प्रश्न अभ्यासणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारून झालेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदेशीर ठरेल. चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. टिंबटिंब हे टिंबटिंब हे महाराष्ट्राच्या राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान आहे. बघा, महाराष्ट्राच्या राज्यपालाचे अधिकृत निवासस्थान काय आहे? तर राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालाचे अधिकृत काय आहे? तर निवासस्थान आहे, असं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, राज्य शासनाचा संपूर्ण शासकीय कारभार टिंबटिंबच्या नावाने चालविला जातो. तो कोणाच्या नावाने चालविला जातो? तर राज्यपालाच्या नावाने. पुढचा प्रश्न, राज्य विधिमंडळाच्या सभागृहाची बैठक बोलवण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. बघा, राज्य विधिमंडळाच्या सभागृहाची बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्यपाल यांनाच राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचं काय करण्याचा अधिकार असतो? तर बैठक बोलवण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या टिंबटिंब जबाबदार आहेत. बघा, मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेस काय आहेत? तर जबाबदार आहेत किंवा जबाबदार असतात. पुढचा प्रश्न, 1910 साली टिंबटिंब या देशाने सर्वप्रथम कुटुंब न्यायालयाची स्थापना केली. बघा, कोणत्या देशाने कुटुंब न्यायालयाची स्थापना केली 1910 मध्ये? तर अमेरिका या देशाने सर्वप्रथम कुटुंब न्यायालयाची स्थापना केली. आणि ती कधी केली? तर 1910 साली आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब साली भारतात कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आला. तर कोणत्या वर्षी कुटुंब न्यायालय कायदा अस्तित्वात आला भारतात? तर 1984. बघा, 1984 साली भारतात कुटुंब न्यायालय कायदा काय झाला? तर अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळाला किंवा सांगता येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंब येथे 1988 साली पहिले कुटुंब न्यायालय स्थापन करण्यात आले. बघा, पहिले कुटुंब न्यायालय स्थापन करण्यात कुठे आले? तर पुणे येथे आले. महाराष्ट्रात पुणे येथे 1988 साली पहिले कुटुंब न्यायालय स्थापन करण्यात आले. ते कधी आले? तर 1988. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, बघा, भारतात टिंबटिंब साली लघुवाद न्यायालय कायदा काय झाला? तर संमत झाला. तर कोणत्या वर्षी झालेला आहे? तर 1882. 1882 साली लघुवाद न्यायालय कायदा काय झालेला आहे? तर संमत झालेला आहे. आणि ते कुठे? तर भारतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंबची मर्जी असेपर्यंत राज्यातील मंत्री आपल्या पदावर राहतात. बघा, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यातील मंत्री आपल्या पदावर राहतात? तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत राज्यातील मंत्री काय असतात? तर आपल्या पदावर असतात, आपापल्या पदावर असतात. पुढचा प्रश्न, कलम टिंबटिंबनुसार संसद कायदा करून केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय स्थापन करते. तर कोणत्या कलमानुसार? तर 241 कलमनुसार काय होते? तर संसद कायदा करून केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय स्थापन करते. पुढचा प्रश्न, संविधानाचा भाग टिंबटिंब मध्ये पंचायत राज संबंधी तरतूद आहे. तर भाग किती मध्ये आहे? तर भाग 9 मध्ये काय आहे? तर पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत. पुढचा प्रश्न, असं पण विचारलं जाऊ शकतं की विधानसभेच्या भाग 9 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत? तर पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत. पुढचा प्रश्न, पंचायती संदर्भात टिंबटिंब परिशिष्ट व 1992 ची 73वी घटना दुरुस्ती महत्त्वपूर्ण का आहे? बघा, प्रश्न, पंचायती संदर्भात 11 परिशिष्ट व 1992 ची 73वी घटना दुरुस्ती काय आहे? तर महत्त्वपूर्ण आहे. पुढे चला, राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती टिंबटिंब करतात. बघा, राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपाल करतो. राज्यपाल.
राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब भागात केंद्र व घटक राज्य यामधील वैधानिक व प्रशासनिक पुढचा प्रश्न, टिंबटिंब भागात केंद्र व घटक राज्य यामधील वैधानिक व प्रशासनिक संबंध यांची तरतूद आहे. तर कोणत्या भागामध्ये आहे? तर भाग 11 मध्ये. पुढचा प्रश्न, मी बरोबर सांगितले, उत्तर इथं लिहिले. परत एक वेळा प्रश्न बघू आपण. टिंबटिंब भागात केंद्र व घटक राज्य यामधील वैधानिक व प्रशासनिक संबंध यांची तरतूद आहे. तर भाग किती मध्ये आहे? तर भाग 11 मध्ये आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, कलम टिंबटिंब नुसार संसद भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्र किंवा त्यांच्या कोणत्याही क्षेत्रासाठी कायदे करू शकते. तर कलम किती मध्ये? कलम 245 नुसार बघा, कलम 245 नुसार संसद भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्र किंवा त्यांच्या कोणत्याही क्षेत्रासाठी काय करू शकतात? तर कायदे करू शकतात. पुढचा प्रश्न, कलम टिंबटिंब नुसार राज्यामधील तंटे वाद मिटवण्यासाठी आंतरराज्यीय परिषद नेमली जाते. तर कलम किती नुसार नेमली जाते? तर 263 नुसार. बघा, 263 नुसार राज्यामधील तंटे वाद मिटवण्यासाठी आंतरराज्यीय परिषद नेमली जाते. कधी? तर कलम 263. पुढचा प्रश्न, संयुक्त लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य आपल्या पदाचा राजीनामा टिंबटिंबकडे सादर करतात. तर कोणाकडे सादर करतात? तर संयुक्त लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे काय करतात? तर सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, कलम टिंबटिंब नुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची राजभाषा असेल. बघा, कलम किती नुसार? तर कलम 343 नुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची काय आहे? तर राजभाषा असेल. पुढचा प्रश्न, कलम 368 नुसार भारतात टिंबटिंब प्रकारे घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. कलम 368 नुसार भारतात 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, पार्लमेंटरी शासन पद्धती ही टिंबटिंबची जगाला देणगी आहे. तर कोणत्या देशाची जगाला देणगी आहे? तर इंग्लंड. बघा, इंग्लंड. पुढचा प्रश्न, सध्या भारतात टिंबटिंब प्रमुख पक्ष व इतर अनेक पक्ष पद्धती अस्तित्वात आहेत. तर भारतात किती म्हणजे कोणती प्रमुख पक्ष व इतर अनेक पक्ष पद्धती अस्तित्वात आहे? तर एक पक्ष. बघा, सध्या भारतात एक प्रमुख पक्ष व इतर अनेक पक्ष म्हणजेच बहुपक्ष पद्धती काय आहे? तर अस्तित्वात आहे असं आपल्याला सांगता येतं. पुढे बघा, टिंबटिंब हे वर्ष भारतातील आघाडी सरकारच्या आरंभाचा काळ मानला जातो. बघा, आघाडी सरकारच्या आरंभाचा काळ म्हणजे कोणतं वर्ष मानलं जातं? तर 1967. बघा, 1967 हे वर्ष काय? तर भारतातील आघाडी सरकारच्या आरंभाचा काळ मानला जातो. पुढचा प्रश्न, भारतात टिंबटिंब साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात कधी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर भारतात 1992 साली काय झालेली आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली आहे. कुठे झाली? तर भारतामध्ये 1992 साली काय झालेली आहे? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, भारतात टिंबटिंब साली बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा संमत कधी झाला? बघा, बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा संमत भारतात कधी झाला? कोणत्या वर्षी झालेला आहे? तर 1967 मध्ये. भारतात
भारतात 1967 मध्ये काय झालेलं आहे, तर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा संमत झालेला आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न, भारतात टिंबटिंब साली मानवी हक्क संरक्षण कायदा संमत झाला. बघा, मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या साली संमत झाला असं विचारलेलं आहे भारतामध्ये. तर मानवी हक्क संरक्षण कायदा संमत 1993 मध्ये झालेला आपल्याला सांगता येतो. 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा काय झालेला आहे, तर संमत झालेला आपल्याला सांगता येतो. 2005 मध्ये 2005 साली काय झालेला आहे, तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा काय झालेला आहे, संमत झालेला आपल्याला सांगता येतो. भारतात टिंबटिंब साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. बघा, मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली भारतामध्ये, तर 2000 साली झाली आपल्याला सांगता येतं. 2000 साली राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना भारतामध्ये करण्यात आलेली आपल्याला सांगता येतं. पुढचा, 9 ऑक्टोबर 1946 मध्ये भारतीय विदेश सेवेची स्थापना झालेली आपल्याला सांगता येतं किंवा पाहायला मिळालेली आहे. आजच्या व्हिडिओ मधले प्रश्न संपले. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.